नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की आकाशचे बाबा भास्करला सांगत असतात, रे काय झालं, अजून लकी ते कसा पोहोचला नाही, त्याला फोन कर बरं. तेव्हा भास्कर म्हणतो की थांबा 1 मिनटं करतो, म्हणून त्यांच्यासमोर तो फोन करायला लागतो. पण तो फोन उचलत नाही. फोन ठेवल्यानंतर भास्कर बाबांना म्हणतो की अहो बाबा, तो गाडी चालवत असेल, मे बी ड्राईव्ह करत असल्यामुळे त्याने फोन उचलला नसेल, पण उचलला तो येईलच इतक्यात, असं म्हणून ते तिथून निघून जातात. तिकडे वसुंधरा आकाशला समजावत असते की आकाशराव, खरंच मला माफ करा. मला माहीत असतं ना तर त्यांच्या आवडीची सगळी फुलं मी लावली असती, त्यांच्या आवडीनुसार मी डेकोरेशन केलं असतं. यासाठी खरंच मला खूप वाईट वाटतं. तेवढ्यात अवनी तिथे येते आणि म्हणते की आकाश भाऊजी, सगळी पूजेची तयारी झाली आहे, आपण बाहेर जायचं का? आकाश म्हणतो की हो ठीक आहे, आणि तो बाहेर निघून जातो. अवनी वसूजवळ बसते, तिला धीर देत म्हणते की वसुंधरा, मला माफ कर, खरं तर मीच या सगळ्यावर लक्ष ठेवायला हवं होतं. तेव्हा वसुंधरा म्हणते की नाही ठीक आहे, तुम्ही कशाला माफी मागताय, तुम्ही पण कामातच होता की. तेव्हा अवनी म्हणते की अगं पण हे सगळं न व्हायला नको होतं. आजच्या दिवशी आकाश भाऊजी खरंच काही चूक खपवून घेत नाहीत. तेव्हा वसुंधरा म्हणते की हो ना, त्यांच्या मनानुसार तर व्हायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते की हो, कारण तुलासुद्धा तेवढं दुःख आहेच की, तुलासुद्धा तुझ्या नवऱ्याची फार आठवण येत असेल ना. तेव्हा वसुंधरा उठते आणि पुढे जाऊन रडायला लागते. अवनीला वाटतं की ती आपल्या नवऱ्याच्या आठवणीत आहे. इकडे लकी ड्राईव्ह करून येत असतो, तो रस्त्यात असतो. इकडे पूजेला तयारी चालू झालेली असते, सगळेजण पूजा करत असतात. तेव्हा आकाशचे वडील तेव्हा जयश्रीला सांगतात की आज तू त्यांना काही बोलू नकोस, त्यांच्या मुलाचं श्राद्ध आहे. तेव्हा जयश्री म्हणते की नाही काय बोलत, असं म्हणून वसुंधरा रडत असते. सगळ्यात पूजा चालू झालेली असते. वसुंधरा म्हणते की माफ करा आई बाबा, तुमच्या जिवंत मुलाचं मी तुम्हाला श्राद्ध घालायला लावते, खरंच मला माफ करा. असं म्हटल्यानंतर ती डोळे पुसत असते. जयश्रीला ते माधवराव म्हणतात की जा ना, वसुंधराजवळ जाऊन बस. जयश्री म्हणते की मी का बसू? तेव्हा ते म्हणतात की अगं तिला बरं वाटेल. तेव्हा ती म्हणते की माझी काय गरज चालली, डोळं फिरून बोलते. तेव्हा तो आवाज वाढून म्हणतो की जयश्री, तरीही ती ऐकत नाही. ते हे ऐकून तनया म्हणते की ठीक आहे, मी जाऊन बसते बाबा, काहीच प्रॉब्लेम नाही. ती वसुंधराच्या मागे जाऊन बसते. वसुंधराला उगीचंच पिन टोचवत म्हणते की कसं वाटतं आपल्या जिवंत नवऱ्याचं श्राद्ध घालताना? यू नेवर नो, जर कधी सगळ्यांसमोर खरं आलं तर तुझं काय होईल? वसुंधरा खूप घाबरते. इकडे सगळी पूजेची तयारी चालू असताना शार्दूल पोहोचतो. भास्कर त्याची बाहेर वाट बघत थांबलेला असतो. त्यानंतर शार्दूल आपल्याला का उशीर झाला हे सांगायला लागतो. भास्कर त्याला आत घेऊन येतो. इकडे ब्राह्मण काका आपल्या मुलाचं नाव विचारत असतात, तर त्यांच्या आईवडिलांच्या तोंडातून नाव निघत नाही. शेवटी वसुंधराच आपल्या नवऱ्याचं नाव शार्दूल आहे हे सांगतात. तेव्हा ब्राह्मण विचारतात की मृत्यूची तिथी पण सांगा. हे सगळं सांगत असतात तेव्हा शार्दूल घरात येतो. पूर्ण पूजा होते. शार्दूलला आकाश म्हणतो की या लकी, हे बघ इथे आहे, पाया पडून घे. असं म्हटल्यानंतर लकी आपल्या खोट्या भावाने येतो आणि पाया पडतो. पाया पडून झाल्यानंतर तो जसं मागे वळून बघतो, तिथे त्याला आपले स्वतःचे आईवडील दिसतात. हे बघितल्यानंतर तो शॉक होतो. त्याला काही करावं हे कळतच नाही. तो वसुंधराजवळ जातो आणि तिचे केस सोडून तिला हाना मारायला लागतो. घरातले सगळे शॉक होतात. वसुंधराला तिचा भूतकाळ आठवायला लागतो. तो असं मारताना आकाश त्याला ओरडतो, काय करतोस तू लकी, तुला कळतंय का? तेव्हा वसुंधरा अचानक शुद्धी देते. तिला समजतं की आपल्याला भास झाला आहे, त्यामुळे ती आपली मान खाली घालून बसते. इकडे शार्दूल सारखा तिच्याकडे बघत असतो. तिला चांगलीच भीती दाखवत असतो. वसुंधरा खूप घाबरलेली असते. वसुंधरा कशीबशी आपली तिथून निसटते. बाहेर पूजा दाखवून नैवेद्य आकाश दाखवतो. ते झाल्यानंतर शार्दूल बाहेरच उभा असतो. तेव्हा ते म्हणतात की किती छान झालं सगळं व्यवस्थित. तेव्हा शार्दूल म्हणतो की खरंच खूप छान झालं. कसं आहे ना बाबा? हे ऐकल्यानंतर शार्दूलचे आई बाबा हो म्हणतात. तेव्हा ते म्हणतात की काही हरकत नाही, सगळं व्यवस्थित होईल. आणि तसंही आता जयश्री काकूने मला त्यांचा 4था मुलगा मांडला आहे म्हटल्यावर कसलं आलं आहे काय, असं म्हणून चांगला शार्दूल आपल्या आईवडिलांनासुद्धा भीती दाखवत असतो. वसूला काय करावं हे कळतच नसतं. तेवढ्यात अवनी तिथे येऊन म्हणते की चला जेवायला ताटं वाढलेत, आपल्याला जेवायची तयारी करायला हवी ना. तेव्हा सगळेजण आतमध्ये जेवायला जातात. वसुंधरा चांगलीच घाबरलेली असते. ती तिथून पाय काढत असते, पण शार्दूल तिच्या जवळ यायला लागतो आणि ती तिथून निसटून कशी तरी आतमध्ये जाते.
आतमध्ये गेल्यानंतर सगळेजण पानं वाढत असतात. वसुंधरा सगळ्यांना जेवण वाढत असते. वसुंधरा, तनया, अवनी सगळेजण जेवण वाढत असतात आणि घरातले सगळे मंडळी जेवायला बसलेले असतात. वसुंधरा शार्दूलपाशी जाण्यासाठी टाळत असते, पण ती कशीबशी हिंमत करून शार्दूलपर्यंत पोहोचते. त्याला भाजी वाटते आणि कशी तरी तिथून पळतच असते की इतक्यात शार्दूल म्हणतो की अहो वहिनी. तेव्हा वसुंधरा दचकते. तिला रडायला आलेलं असतं, पण ती कोणाला काहीच दाखवत नाही. ती शार्दूल म्हणतो की अहो वहिनी, थोडीशी भाजी वाढा ना, मला ही भाजी आवडते. हे म्हटल्यानंतर वसुंधरा त्याला परत भाजी वाढते आणि तिथून जायला लागते. शार्दूल खोट्या मनाने हसून सगळ्यांना ओके आहे असं सांगत असतो. आकाशाच्याकडे बघत असतो. हे सगळं झाल्यानंतर वसुंधरा भाजी वाढून मागे जाते. तेव्हा शार्दूल आपण कसं मेलो याची चौकशी करायला लागतो. तो म्हणतो की काय वहिनी, कसं वारलं तुमचे मिस्टर? सॉरी तुम्हाला त्रास होत असेल, पण इन जनरल विचारतो आहे. तेव्हा त्याचे आईवडील म्हणतात की ॲक्सिडेंट झाला. तेव्हा ते म्हणतात की ओ वाईट झालं. हे ऐकल्यानंतर शार्दूल म्हणतो की काय, कसा काय झाला? तो चांगली फेरतपासणी घेत असतो. शार्दूल आपण किती चांगले टॉर्चर करू शकतो हे दाखवून देत असतो. वसुंधरा कसा तरी टाळत असते. तेव्हा तो एवढं खोदून विचारल्यानंतर वसुंधरा कशी तरी उडवाउडवीची उत्तरं देते. शार्दूल चांगलाच रागाने वसुंधराकडे बघत असतो. आपलं जिवंतच श्राद्ध घातले, त्यामुळे शार्दूल आपल्या आईवडिलांचा सुद्धा राग आलेला असतो आणि शार्दूल रागाने वसूकडे बघत असतो. इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो. पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की तो शार्दूल तिथून वसुंधराला टॉर्चर करायचा असतो. वसुंधरा तिथून जात असते. एवढा तिला अडवून चांगलाच तिचा हात पिरगळतो. तिच्या हातातल्या बांगड्या फुटून तिच्या हातातून रक्त येईपर्यंत तो तिचा हात पिरगळतो. वसुंधरा ओरडूही शकत नाही, कारण ओरडलं तर घरातल्या सगळ्या मंडळींना कळेल की इथे काय झालं. त्यामुळे ती आपलं तोंड दाबून घेते. शार्दूल तिला सांगत असतो की मी काय करू शकतो याचा तुला अंदाज नाही, एवढा मोठा गेम करशील वाटलं नव्हतं. हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.